यवतमाळ नगर परिषदेवर विकासाचा गुलाल। नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके व नगरसेविका शैला मिर्झापुरे आणि नीता केळापुरे यांचा जंगी विजय। यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला असून नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियदर्शनी अशोक उईके यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून इतिहास घडवलाय। त्यांच्या या विजयानंतर संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण असून यवतमाळच्या विकासाला आता नवी गती मिळणार असल्याचे चित्र दिसतंय। नगराध्यक्षांच्या निवासस्थानी शुभेच्छांचा वर्षाव। विजयाची घोषणा होताच प्रियदर्शनी उईके यांच्या निवासस्थानी शहरवासियांनी मोठी गर्दी केलेली होती। पुष्पगुच्छ देऊन नागरिकांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना प्रियदर्शनी उईके म्हणाल्या, हा विजय माझा नसून यवतमाळच्या प्रत्येक नागरिकांचा आहे। शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे। प्रामुख्याने महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यावर माझा विशेष भर असेल। तसेच पाणी प्रश्न आणि इतर प्रलंबित कामे मार्गी लावून स्वच्छ यवतमाळ, सुंदर यवतमाळ हे स्वप्न मी सत्यात उतरवेन। या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा प्रभाग क्रमांक 24 ची रंगली आहे। येथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शैला मिर्झापुरे यांनी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार अनिल उर्फ बबलू देशमुख यांचा पराभव करून एक मोठा चमत्कार घडवलाय। गेल्या अनेक वर्षांपासून वॉर्डातील जनतेच्या सुखादुःखात धावून जाणाऱ्या आणि जनसामान्यांसाठी झटणाऱ्या शैला मिर्झापुरे यांच्या कामाची पावती त्यांना या विजयाने मिळवलेली आहे। त्यांच्या सोबतच नीता केळापुरे या देखील विजयी झालेल्या आहेत। निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शैला मिर्झापुरे आणि नीता केळापुरे यांनी प्रभाग क्रमांक 24 मध्ये भव्य विजयी रॅली काढली। यावेळी नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले। या प्रसंगी बोलताना शैला मिर्झापुरे भावुक झाल्यात। त्या म्हणाले की वॉर्डातील जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्याला मी तळा जाऊ देणार नाही। वॉर्डाची सेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर असेल। प्रभाग क्रमांक 24 मधील रस्ते, पाणी आणि नालींची रखडलेली कामे ही माझी पहिली प्राथमिकता असेल। लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून मी आदर्श प्रभाग निर्माण करण्याचा प्रयत्न करेन। यवतमाळच्या राजकारणात नवे पर्व अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या दिग्गज नेत्यांना पराभूत करत महिला उमेदवारांनी मिळवलेला हा विजय यवतमाळच्या राजकारणात नवीन वळण देणारा ठरलेला आहे। आता नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवक शहराचा कायापालट कशा प्रकारे करतात याकडे संपूर्ण यवतमाळकरांचे लक्ष लागलेले आहे। सर्वप्रथम प्रभाग 24 मधील सर्व नागरिकांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतो। कारण अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि तो विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही। या प्रभाग 24 मध्ये सर्वप्रथम रखडलेल्या कामापैकी जे रोडचे कामं रखडलेले आहेत ते रोडचे रखडलेले कामं सुरुवातीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे दररोज पिण्याचं शुद्ध पाणी नागरिकांना, जनतेला मिळेल यासाठी आमचा प्रयत्न राहील। आणि त्यानंतर नाल्या, जिथे गटाराची व्यवस्था नाही ते गटाराची व्यवस्था आम्ही पूर्ण करू। आणि त्यानंतर अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जसे महिलांसाठी, युवकांसाठी, रोजगारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आयोजन करू। सर्वप्रथम तर जनतेचे आभार मानते। त्यांनी मला भरघोस मताने निवडून दिलाय आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय। समोर काम करण्याची जी ताकद मला मिळाली आहे ती काल मला दिसली की ते माझ्या पाठीशी आहात म्हणून, आणि ताकद मला मिळाली। नक्की मी चांगलं काम करणार आहे। येणाऱ्या काळात यवतमाळचा विकास आणि विकास सोबतच यवतमाळचा कायापालट करण्याची जी इच्छा आणि जी अपेक्षा त्यांनी माझ्याकडून केली होती पूर्ण करून दाखवण्याचा प्रयत्न करणार। आता फेज 2 मध्ये चालू आहे पाण्याचं काम। ते लवकरच फेज 3 मध्ये येणार आहे। मार्च पासून सगळ्यांच्या घरी शुद्ध पाणी आणि चांगले धारदार पाणी येणार आहे। आणि कचऱ्याचं जे चालू आहे स्वच्छतेबद्दल त्यावर एक आम्ही नगर परिषदचा ॲप म्हणून डेव्हलप करतोय। त्या थ्रू स्वच्छता जास्तीत जास्त कसं ठेवता येईल ते त्यावर काम राहणार आहे। कर्मचाऱ्यांचं नियंत्रित तिकडे जाणं आणि काम करणं याच्यावर भर राहणार आहे। माझा प्रश्न असा होता की कोणाला टॉयलेटला वगैरे जायचं असते तर वॉशरूम्स आम्ही बनवत आहे। नक्कीच महिलांकरिता वॉशरूम्स स्पेसिफिकली बनवायचं आहे। आणि पूर्ण यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वॉशरूम आहेत। ते सगळ्यात आधी मी सांगितलं माझ्या भाषणामध्ये की महिलांकरिता वॉशरूम्स बाजारपेठेत आणि पूर्ण यवतमाळमध्ये उभारण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, आणि तो माझा फर्स्ट प्रेफरन्स होता इथे। हिंदी मराठी